बायको पोहोचली पोलीस स्थानकात आपला नवरा बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला. तिच्या हालचाली आणि जबाबामध्ये पोलिसांना शंका आढळली आणि समोर आलं प्रेम संबंधातून घडलेलं सपना कायकडे हिच्या पतीचं हत्या प्रकरण. आणि ज्या प्रियकरासाठी तिने हे केलं होतं तो प्रियकर देखील निघाला घरामधलाच. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये संतोष कायकडे आणि सपना कायकडे पती पत्नी राहत होते. सपना कायकडे हिचं संतोष कायकडे यांचा चुलत भाऊ शुभम कायकडे याच्याशी प्रेम संबंध जुळले होते. आता यांच्या प्रेम संबंधामध्ये पती संतोष कायकडे अडथळा ठरत होता. 16 ऑगस्टच्या मध्यरात्री सर्व गाव झोपेमध्ये असताना सपना कायकडे हिने तिचा प्रियकर शुभम कायकडे याला बोलवून घेतलं. घरामध्येच संतोष कायकडे यांचा गळा आवडून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. आता मृतदेहाची विल्हेवाट लावणं त्यांना गरजेचं होतं. यासाठी शुभम कायकडे याने त्याच्या 2 मित्रांना बोलवून घेतलं. त्यानंतर सपना कायकडे, शुभम कायकडेचे 2 मित्र सचिन बसुने आणि प्रशांत करपे या चौघांनी मिळून संतोष कायकडे यांचा मृतदेह गावाजवळ बोबडे यांच्या विहिरीमध्ये फेकून दिला. स्वतःने केलेल्या पतीच्या हत्येतून वाचण्यासाठी तिने एक प्लॅन रचला. ती स्वतः पोलीस स्थानकामध्ये पोहोचली. वडनर पोलीस स्थानकामध्ये पोहोचून तिने आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तिला वाटलं या सर्व गोष्टीने ती वाचून जाईल, परंतु तिच्या हालचालींवरती पोलिसांना शंका आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, गावातील गोपनीय माहिती गोळा केली आणि त्यातून समोर आलं एक प्रेम संबंधातून घडलेलं हे भयानक कृत्य. सपना कायकडे आणि संतोष कायकडे यांचा चुलत भाऊ शुभम कायकडे यांनी प्रेमात अडसर ठरत असल्यामुळे संतोष कायकडे यांना संपवलं होतं. आणि या सर्व घटनेमध्ये आता पोलिसांनी तपासानंतर या 4 आरोपींना ताब्यात घेतलेलं असून यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आणि पोलीस तपासात असं समोर आलेलं आहे की प्रामुख्याने ही सर्व घटना अनैतिक संबंधातून घडलेली आहे.